आज आपण बनवूया जवळा आणि बटाटा. त्यासाठी लागणारे साहित्य आहे, मी भाजून जवळा घेतला आहे, तो धुवून ठेवलेला आहे. बटाटा, लसूण, कोथिंबीर, कांदा आणि टमाटर. चला मग आता सुरू करूया. त्यासाठी मी पहिला तव्यावर कढई गरम करायला ठेवलेली. आता थोडं त्यात तेल टाकते. तेल जरा थोडंसं गरम होऊ दे. चला आता तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये पहिला आपण लसूण टाकू, नंतर कांदा, टमाटर टाकू. कापलेला कांदा आणि टमाटर टाकू. ते चांगलं परतून घेऊ. आता हे लाल जरा थोडंसं झालेलं आहे, गरम करून झालेलं आहे. त्यात मी थोडा मसाला टाकते. आणि ते मी चांगलं हलवून घेते. त्यात मी आता बटाटा टाकते. बटाटा पण चांगला हलवून घेते, परतून घेते. आणि त्यामध्ये मी आता हा भाजून ठेवलेला जवळा टाकते. परत सगळं एकत्र करून घेते. चवीपुरता मीठ टाकते. कोथिंबीर बारीक कापलेली टाकते आणि पाणी टाकून शिजवते. हे बघा आता तयार झाले आहे सुकट बटाटा आपला.